दे ग मैला दे ग पिलू मला दे ग मैला दे पिलू हा मला दे की मैला मैला खाऊ घाल दे ग हा बघा कोण आहे लेस धक्का दिला आम्हाला आहे का नाही अजून पण खरं वाटत ना होय होय मावशा पण त्यानंतर आल्या आहे का नाही आईला पण सांगितलं नाही खालीच खेळायचं ना नवरदेवाच आहे की कानात येऊन श्रीची नवरदेवाच आहे की रे मग तुझा दादा आहे तो बोललाय की त्यानं म्हणजे श्रीच्या वहिनीला बोललाय की श्री का नाही रे श्री फोनवर व्हिडिओ कॉलवर हो काय रे हा काय आता माझी जी मावस बहीण आहे तर तिचा हा मुलगा आहे तिला नेण्यासाठी तो आलाय आणि त्याचं आत्ताच जस्ट लव्ह मॅरेज झालंय आणि त्याविषयीच थोडंसं त्याला टोकणं थोडं थट्टा वगैरे चालली आहे. तो आलाय कानात माझ्या आणि आत्या श्री म्हणायला की ही नवरदेव आहे म्हणून शांभवी कुठे गेली आहे बरं तू का ताय तुझी ओळख धरायली बघ असं असं जातोस का लय मजा आहे तिथं लय माया करणारी आजी आहे आजी आहे एक तिथं ती आजी कावत नाही लय माया करते ती कावायला लागलेल्याला कावती जातोस का बा बाय 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 ग अजून एक दिवस राहत होतीस तर ओळख होत होती मग सगळे आणली होय आईस्क्रीम वाटी आहे तिला कोणती आहे वाटी असली आवडत नाही वहिनी तुम्हाला होय चमचा दे बया काय करणार हा इळ बरं असते का मामीची बघायली आता जा खात जा छान आहे का तुम्ही तिघांनी मिळून आजोबासोबत वाडीला जायचं तिथं दिंडीतले लोक आहेत त्यांनी ती जीव वाढायचं पण जीव वाढायचा नाही आजोबांना आता 1 वर्षानंतर आफ्टर लॉंग टाइम विथ फॅमिली अशा पद्धतीने आईस्क्रीम पार्टी होती पप्पा आल्यानंतर तिथंच केली होती आम्ही पण हे चिल्ली पिल्ली नव्हती ह्या नव्हत्या आणि भैया पण नव्हता तर आता सगळी फुल फॅमिली एकत्र होतं भारीच वाटतंय आणि सगळ्यात जास्त तुमचा आवडता चिकू बघा तर मी शेतात जात आहे कारण की तेरशिवारी आमच्या शेतात येणार आहे आजोबांच्या हा आणि मी त्यांना वाढायला जाईल तू दाजू आणि चिकू या इथं भैया फराळाचे पदार्थ वगैरे आहेत ते गाडीत ठेवतोय आणि मुलं दूध पिऊन घेतात कारण परत त्यांना शेतात जायचंय मग शो कुठे किती देतो मी उरकून तर शाळेत जायलाच तू का अगोदर वाडीत आधी वाडीला शाळेत हे बघा पोरं खाली जाऊन सकाळी सकाळची गोंधळ गडबड दररोजच्या पेक्षा जास्त आहे
कारण ना ते वारीसाठीचं फळं वगैरे वाटायचे तर ती घेतलेत सोबत भैया नेऊन तिकडे ठेवले. होय भैया काय काय आहे त्याच्यात कॅरेट मध्ये? चक्कू, केळी, द्राक्षे, पुन्हा पेंट खजूर, राजगिरा लाडू आणि नायलनचे आणि एवढं हे आता आणि खारे शेंगदाणे. अरे बाबा एवढे आयटम कधी कसं? 7 आयटम आहेत. आणि वाढायला मग काही 3 कंपनी. ही वाढतेली का? प्लेट आहेत की, प्लेट, ग्लास सगळं गाडीत आहे. इथं गाडीमध्ये चिकू, द्राक्ष आणि केळी अशी काही फळं, त्यासोबत काही फराळाचे पदार्थ सुद्धा ठेवलेले आहेत, जे की काही पॅक आहेत जे सांडण्याजोगे आहेत आणि बाकी असेच ठेवलेत. आता बाप्पांना एकट्याला काही होणार नाही ते तेवढ्या दिंडीला वाढणं, त्यामुळे ना मुलांना घेऊन जातात सोबत. आणि भैया गेला असता पण त्याला ना शाळेवरती म्हणजे तो एक्स्ट्रा तास घेतोय उन्हाळ्याची सुट्टी जरी असली तरी, आणि त्यामुळेच रिझल्टसुद्धा खूप चांगला येतो. नवोदय असेल, स्कॉलरशिपचा असेल, त्यामुळे मग तो मुलांना शेतात सोडणार आहे. म्हणजे बाप्पा येईपर्यंत तो तिथेच थांबेल आणि बाप्पा आले की मग तो शाळेला जाणार. अशा पद्धतीने नियोजन आहे. निघालंय तिकडे सगळं साहित्य पोहोचवण्यासाठी. लवकर आवरल्या. आज काकाची यात्रा आहे. हां ते आपल्या शेतामधून दिल्या जातात. मग आपण नवीन शेत घेतलेलं आहे, हां त्यासाठी त्यांना फराळीचं केलेलं आहे आपण जेवायला. हां त्यांना जीव घालून लावायचं वाटं. काय काय जेवायला ठेवले? जेवायला 5-7 पदार्थ आहेत. फळं काही आहेत, काही म्हणजे इतर फराळाचं. फराळाची वस्तू, बर. साबुदाणा चिवडा, केळं, चक्कू, राजगिरा, शेंगदाणे आणि पेंट खजूर असे 7 वाण आहेत. अच्छा. तर मग आता आजोबा तयार झालेत, मुलं पण तयार झालेत, गेले पण लेकरं तर. आणि शांभवी आता पुढच्या वर्षी मदत करेल आहे की नाही? पुढच्या वर्षी करते ती, आत्ताच नाही आहे की नाही पिलू? जस्ट एवढ्यात माझी आंघोळ झाली आहे आणि त्या देवाची दिंडी निघाली आहे. खरं आता ना तेरसाठी जाणार आहे दिंडी आणि पप्पा तिकडेच गेले. ही तयार गेली का इथून? संत गुरोबा काका कुंभार आहेत ना, तर त्यांच्या पदम स्पर्शाने पावन झालेली भूमी आहे ती म्हणजे तेरची. आणि तिथे खूप मोठा सोहळा असतो आज, तर तुम्हाला दाखवतो मी इथे. जी दिंडी चालली आहे ना, तर ती पायी वारी करते तेरची. आणि इथून जवळ आहे तेर, तर बाप्पा वगैरे सगळं साहित्य घेऊन गेलेले आहेत. आता इथलीच नाही तर सगळ्या भागातून दिंड्या येतात तेरला, आणि त्यांच्यासाठी फराळाचं वगैरे ते घेऊन गेलेत बाप्पा. म्हणजे फक्त डोराळ्यातलीच नाही तर सगळीकडची पंचक्रोशीतल्या दिंड्या प्रत्येक गावातून चालत चालत तेरला जातात. आणि मग तिथे आज मोठी वारी असते, तर मग तिथे आमच्या शेताच्या वाटेलाच ते आहे. तर रस्त्यातच म्हणजे शेतातच हे केलं जातं. इकडे बघा सगळ्याचं गोंधळ चाललं आणि अशा पद्धतीने आत्ता सध्या सगळे चाललेले आहेत. सो थोड्या वेळाने मी तुम्हाला ते शेअर करते कसं असतं रे काय नाही. गुड दीदी, हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग आशू माऊ, आत्या. आता काही जणी म्हणतील की एकतर माऊ तर म्हण नाही तर आत्या तरी म्हण, तर त्याची एक गंमत आहे. यश जेव्हा छोटा होता ना तेव्हा मला राणी माऊ आत्या आणि आशूला आशू माऊ आत्या असं म्हणायचं. सो त्यामुळे मी तिला चिडवलं. आली बघ, आली बघ, मी आली. शांभवीची मैत्रीण आहे. आता यात्रा तेरची, तेर करण्यात तेरची मोठी वारी असते.
तुमच्या भाजीबाई आल्यात आम्हाला काय नकोय आता, चहा नाश्ता जेवण वगैरे काही नको. होय वहिनी, भाजी आली म्हणल्यास काय विषयच नाही. आलाच होता म्हणलं संध्या वेळ भेटला तो काय कस खेळायला लागली बघ किती. असते मग आता ही आताची उटीवारीपर्यंत असते यात्रा, म्हणजे पुढच्या एकादशीपर्यंत. 15 महिनाभर, आता किती 15 दिवस चांगली असते फुल यात्रा. 15 दिवस आजपासून सुरू होते. म्हणजे आणि ही उटी म्हणजे चंदन उगाळत ना. चंदन उकळायचं आणि ते जर पाय देवाला बनवून पूर्ण पाय होय. अरे बापरे. आणि ती उटी उचलली आधी महिनाभर गंध उगाळल्याला चंद्राचं पाय बनवून म्हणजे चंदनाची उटी असते. चंदन असते असं पूर्ण असं. आणि ते जे हात पाय बनवून ती उटीवारीला देव हाता पायाचा तयार करते. होय असं होय. आता शांभवी ह्या वर्षी आहे की नाही उटीवारी बघायला. ही आहे उषामाई. कालच्या ब्लॉग मध्ये पण तुम्ही बघितली असेल, माझ्या लहान मामांची मुलगी. आणि ही छोटूशी आहे ती गौरी, ती किती माया करते शांभवीची दिसत असेल तुम्हाला. उपमा केला होता नाश्त्यासाठी, तर आम्ही सगळ्यांनी मिळून मग नाश्ता केला. खरं तर शांभवी जाम खुश होती, कारण तिच्यासोबत खेळण्यासाठी एवढे सगळेजण तिला दिसत होते. आणि मईला पण लवकर जायचं होतं तेरला, त्यामुळे मग लवकरच नाश्ता आटोपला. बरोबर बायाला काल म्हणलं म्हणून इतक्या चैन दिसणार जाते आमची. बाय. शाळेहून आला. झोपली आहे तिकडं, मामी झोपली आहे तिकडं, सगळे नेमकं पिलून उठून तिथं त्याला ढकलायली चिकूला. नाही हे बघ असं गेले, असं गेले ते दिसत नाहीत. आणि खूप सारे जण मिस करत होते महिला, तर इथं आहे. कारण इतक्या कमेंट बाई, मी म्हणलं ना पाहुणी येणार आहे, पाहुणी येणार आहे बोलले की आम्हाला वाटलं की मैच येणार. अशा कमेंट येत होत्या. आणि माही तेव्हा त्या ब्लॉग मध्ये खूप छोटी होती, आता माही खूप मोठी वाटते. आणि तेवढीच क्यूट पण वाटायला लागली आता आहे ना. एवढी एवढीशी माही वहिनी केवढी होती हो लग्नात तुमच्या. बाहुली पिल्लू एवढीच, शांभवी एवढीच की, शांभवी एवढीच असेल तिच्याहून पण छोटी. मी ना मक्याचं कणीस खाल्लं होतं भाजलेलं, आणि ते माझ्या दातावर होतं, ते मला परत लक्षात आलं. तर चला मी पण इथं बसते आरामाला. शेंडे फळ ये चाचा. किती दे ग महिला, दे ग पिलू, मला दे ग, महिला दे. हा मला दे की. हा महिला, महिला खाऊ घाल. दे ग. हा आता दाजू मध्ये राऊंड अँड राऊंड. शांभवी जायचे. काय म्हणते डिडू चॉकलेट आमच्यात आहे की लय काय काय आहे आमच्यात. लिहिती का? हा ग सगळा पसाराच काढील. मई अजून ये, आम्ही आहोत तोपर्यंत ये बर का. तुझं सीझन चालू आहे आणि आमचं डिस्टर्बन्स. बायकर ग शामू, बायकर लय शान मारायली ती. आता जायचंय होय. चालाव तुम्ही आता ऑर्केस्ट्रा. तू जाणारच. जास्त वेळ त्रास देऊ नका आजोबांना, थोडस बघाने. हा ब्लॉग आवडला असल्यास लाईक करा, हाईप द्या आणि सबस्क्राईब सुद्धा करा. भेटू आपण लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.